पुंडलिकवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवनसूत हनुमान की जय। उमापति महादेव की जय। श्री नवनाथ महाराज की जय। 84 सिद्धनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 25. अध्यायाच्या सुरुवातीला ग्रंथ करते वासुदेव भगवंत मायेला आपल्या अधीन करणारा, हे माधवा तुझा जय जयकार असो अशी स्तुती आणि स्तवन करणारे आहेत. मायेचं चक्र चालवणारा यादव कुळाचा कुळभूषण हे भगवंता, तुझं वर्णन करत असताना रसाळ असं तू जे चरित्र आहे, तुझी कृपा झालेली आहे आणि म्हणून श्रोते आनंद पावतील असा नवरस वाढण्यासाठी तू माझ्या बुद्धीला चालना दे. पाठीमागच्या अध्यायामध्ये भर्तरीनाथ अवंतिका नगरीमध्ये त्या व्यापाऱ्यांच्या बरोबर गेलेले आहेत आणि हे सगळं कथन आपण ऐकलेलं आहे. याच्यानंतर पुढं गहन अशी कथा नवरस असावे आणि त्या नवरसांना वाढणारा रुक्मिणी रमण पांडुरंग परमात्मा आहे आणि तोच संतोषित होऊन माझ्या चित्ताला चालना देऊ लागलेला आहे. तरी झालेली कथा जी आहे ती श्रोत्यांनी स्वीकारावी. इथून पुढं व्यावसायिकांच्या बरोबर त्या व्यापाऱ्यांच्या बरोबर भर्तरीनाथ हे अवंतिका नगरीमध्ये आलेले आहेत. गावाच्या जवळ आले. जे शिबिर आहे त्या शिबिरामध्ये ते राहिलेले आहेत आणि मग ते व्यावसायिक जे आहेत ते जागोजागी उतरत असताना, तिथं थांबलेले असताना सूर्य हा मावळतीला गेलेला आहे. सगळेजण व्यावसायिक तिथं जमा झालेले आहेत आणि मग असा वेळ जात असताना रात्र झालेली आहे, अंधार पडलेला आहे, हिवाळ्याचे दिवस आहेत आणि गार वाटू लागल्यामुळे त्यांनी अग्नी पेटवलेला आहे आणि सगळे जे व्यापारी आहेत ते शेक घेऊ लागलेले आहेत. आणि त्याच वेळेला त्या अंधारामध्ये त्यांच्याजवळ कोल्हे आले आणि ते कोल्हे एकच कोल्हाळ करू लागले आणि ते कोल्हे स्वतःच्या भाषेमध्ये भुंकू लागलेले आहेत. पण व्यावसायिकांना मात्र ते काहीही कळत नाही. ते सांगू लागलेले आहेत की हे व्यावसायिक हो, तुम्ही आता सावधान राहा. इथं तुम्ही बेसावध राहू नका. तुमच्यावरती धाडी आलेली आहे. महान असा तस्कर येऊ लागलेला आहे. तुमचं द्रव्य हरण करून घेऊन जाईल, तरी तुम्ही सावध राहा. असं ते कोल्ह्यांचं बोलणं भर्तरीनाथाच्या कानी पडलेलं आहे आणि ऐकल्यानंतर ते भर्तरीनाथ विचार करू लागलेले आहेत. मनात म्हणू लागलेले आहेत, या व्यावसायिकांचं या व्यापाऱ्यांचं आपण अन्न खात आहोत, तरी आता यांना आपण हे सर्व सांगावं आणि त्यांच्या उपकारातून मुक्त व्हावं. आईचा उपकार आहे आणि तो आईचा उपकार जसा गरुडानं अमृत आणून फेडला, त्या पद्धतीनं त्या कोल्ह्यांची जी कोल्हेकुई आहे, जी भाषा आहे, ती आपण या व्यावसायिकांना सांगावी आणि असा विचार केलेला आहे. त्या व्यावसायिकांना, त्या व्यापाऱ्यांना भर्तरीनाथ सांगू लागलेले आहेत की तुम्ही आता असावध राहू नका. चोर येतील आणि तुमच्यावरती धाड घालतील. ते म्हणू लागले, तुला हे कशावरून कळालं? त्यावेळेला भर्तरीनाथ सांगू लागलेले आहेत, इथं आता जे कोल्हे आले त्या कोल्ह्यांनी मला भुंकत असताना सांगितलेलं आहे. त्यांच्या भुंकण्याची भाषा मला कळते आणि म्हणून मी तुमचं अन्न खाल्लेलं आहे. मग मी ही गोष्ट गुप्त कशी ठेवू? असं भर्तरीनाथांनी सांगितलं आणि त्या सर्वांना विश्वास पटला गेला. त्या सर्व व्यापाऱ्यांनी मग वेगवेगळी शस्त्र आपल्या हातामध्ये घेतले आणि सावधपणानं
बसलेले आहेत, काही जणांनी काठ्या हातामध्ये घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर माल जो आहे तो सगळ्यांच्या मध्ये ठेवलेला आहे. चहूकडून पहारा देत आणि ते सगळे व्यावसायिक व्यापारी बसलेले आहेत. त्याच वेळेला शतानुशत अशी चोरांची धाडी तिथे येऊन पोचले. व्यावसायिकांनी पाहिलेलं आहे, पण व्यावसायिक ही सावध होते. त्यांनी त्या शस्त्रानं आघातानं यंत्रानं तस्करांना जर्जर केलं आणि तस्कर जर्जर झाल्याच्या नंतर मग त्या धनाच्या आशा सोडून पळून गेले. त्या व्यापाऱ्यांच्या जवळच्या शस्त्राचा घात त्यांना सहन झाला नाही. असे शतानुशत जे चोर होते त्या शस्त्रघातानं आघात लागून पळून गेलेले आहेत. मग चोरांचं निवारण झालं. सगळे व्यावसायिक शांत बसले, शांत झाले. पण भर्तरीला सगळ्यांनी जवळ बोलावलेला आहे आणि म्हणू लागले, हे भर्तरी, तू सावध केलंस. 1.5 प्रहर रात्र अजून राहिलेली आहे आणि 1.5 प्रहर रात्र राहिलेली असताना पहाटेच्या वेळेला पुन्हा कोले आले आणि भुंकू लागले. व्यावसायिक ऐकू लागले, पण भर्तरीला पुन्हा प्रश्न करू लागलेले आहेत की पुन्हा या कोल्ह्यांनी येऊन काय सांगितलं आहे. तेव्हा भर्तरीला सांगू लागले, हे व्यावसायिक हो, तुम्हाला हे कोल्हे वरदायक असे भुंकले गेलेले आहेत. तरी उत्तर दिशेकडून आता एक पांथिक दक्षिण दिशेकडे जाऊ लागलेला आहे. शिव वरदान महादेवाच्या वरदानामुळे तो महासमर्थ असा राक्षस आहे. त्याच्याजवळ 4 रत्न आहेत. दैदिप्यमान तेजस्वी अशी 4 रत्न त्याच्या हातामध्ये आहेत. तरी त्याला जो कोणी मारेल त्याला पूर्ण लाभ प्राप्त होईल. तो लाभ जरी म्हणाल तरी त्या राक्षसाला मारून त्याच्या रक्ताचा टिळा जर लावला गेला तर त्याला सार्वभौम असा अवंतिका नगरीचा तो राजा होईल. आणि तरी त्या राक्षसाला मारून त्याच्या रक्तामध्ये वस्त्र भिजवून आणावं आणि गावाच्या द्वाराला टिळा लावावा, तीच विजय रेषा होईल, असं भर्तरीचं बोलणं. विक्रम राजा त्या अंधारातून जात होता. त्यानं ते ऐकलेलं आहे. हातामध्ये शस्त्र घेतलेला आहे आणि तो चालू लागला. याच्यानंतर श्रोते कल्पना घेतील की शिववरदान हे त्या दानवाला काय म्हणून लाभलेलं होतं, काय धन त्याला की या पृथ्वी तलावरती प्राप्त होतं, तेच कथानक सांगा. मग कवी त्या दानवाची पूर्वीची कथा सांगू लागलेले आहेत. तो स्वर्गाचा गंधर्व होता. चित्रमा नावाचा गंधर्व असं त्याचं नाव होतं. तो चित्रमा गंधर्व महान प्रतापी होता. तो सहजपणानं कैलासाला गेला आणि गेल्यानंतर भावयुक्त अंतकरणानं महादेवांना नमन केलं. त्यावेळेला पार्वती मातेसहित महादेव हे दूतकर्म सोंगट्याचा खेळ खेळत बसलेले होते. त्यावेळेला चित्रमा गंधर्व तिथं जाऊन पोहोचला. तेव्हा पार्वती मातेसहित महादेवांना भावयुक्त अंतकरणानं नमन केलं. महादेवांनी त्याला पाहिलेलं आहे. मग आश्वासन दिलं आणि त्या गंधर्वाला आपल्या जवळ बसवून घेतलं. गंधर्वाचं मन प्रसन्न झालं. गंधर्व जवळ बसलेला आहे. पार्वती माता आणि महादेव खेळ खेळू लागलेले आहेत. पार्वती मातेनं डाव जिंकलेला आहे आणि शिवावरती ती विजयी झाली. आणि मग अक्षभास असं असणार द्विविज भास पडला गेलेला आहे. आणि त्यावेळेला म्हणजे सोकटी किती पडलं, कवडी उभी आहे आणि त्याच्यामुळं चित आहे की पट आहे, उतानी आहे की पालती आहे. त्यावेळेला महादेव म्हणू लागले 18 पडलेला आहे. जगदंबा अंबिका म्हणू लागलेली 12 पडलेला आहे. असा बोलण्यामध्ये दोघांच्या फेरा पडलेला आहे. 2 जण एकमेकांना भांडू लागलेले आहेत. आणि हे 2 जण एकमेकांना बोलत असताना गंधर्वाला विचारू लागलेले आहेत. त्यावेळेला महादेवांची बाजू घेऊन गंधर्वानं सांगितलं की इथं 18 पडलेले आहेत. त्यावेळेला खरेपणाचा हा पोबारा झालेला आहे आणि त्याच्यामुळं पार्वती माता चिडलेली आहे. भयंकर राग आला.
म्हणू लागलेली आहे. महादेवाचा पक्ष धरून महादेवाची बाजू धरून तू असं बोलू लागलेला आहेस, पण हे तू असत्य बोललेला आहेस आणि म्हणून तुझं शरीर हे पापी झालेलं आहे, तरी तू मृत्यूलोकाच्या ठिकाणी राक्षस म्हणून जाऊन पडशील. असं पार्वती माता बोलल्यानंतर गंधर्व हा कंपित झालेला आहे, अंग थरथर कापू लागलेला आहे, अंगावरती रोमांच उभे राहिलेले आहेत आणि महादेवांच्या पायावरती डोकं ठेवलेलं आहे. म्हणू लागलेला आहे, हे महाराजा, तुमची बाजू धरली म्हणून माझ्या मुखाला काळं लागलं, शाप लागला, आता मी काय करू. डोळे अश्रूने भरून आले. मग महादेव त्याच वेळेला प्रसन्न झाले आणि म्हणू लागले, चित्रमा गंधर्वा, या शापाची तू सहसा चिंता करू नको. सुरचन गंधर्व या महीवरती इंद्राच्या शापामुळं गेलेला आहे आणि तो त्या पृथ्वीवरती आहे. त्याला मुलगा होईल आणि त्या मुलाच्या हातून तुझी मुक्तता होईल. तो त्या शस्त्रघातानं तुला राक्षस योनीतून मुक्तता होईल. तुझा प्राण तो राक्षस देहातून विभक्त करील. तेव्हा तो म्हणू लागलेला आहे, गंधर्व, मला मारून त्या चित्रमा गंधर्वाच्या मुलाला काय लाभ होईल. महादेव म्हणू लागलेले, तुला मुक्त केल्यानंतर त्या रक्ताचा ठिळा तो माथ्यावरती लावेल आणि मग या पृथ्वीचं राज्य त्याला भोगता येईल. तो पृथ्वीचा राजा होईल. तो चित्रमा गंधर्व बोलताना त्या पुत्राला काही माहीत आहे की माझ्याजवळ यावा आणि माझा वध करावा. हे महादेवाने ऐकलं आणि मग धृमीनावतार भर्तरीनाथ त्यांच्या मुखातून त्याला माहीत होईल आणि तोच सुरोचन गंधर्वाचा मुलगा येऊन तुला राक्षसयोनीतून मुक्त करील. असं महादेवाने बोलल्याच्या नंतर त्याचं मन स्वस्थ झालं आणि मग दिव्य असा देह आश्रमामध्ये सोडून तो दानव देहामध्ये राक्षस अवतरला गेला. अवतरला पण कसा, बळहीन मार्गावरून येत होता. त्याच वेळेला शस्त्र घेऊन विक्रम त्या वनामध्ये प्रवेश केलेला आहे. याच्यानंतर श्रोते म्हणतील की सुरोचन गंधर्व पृथ्वीवरती इंद्राच्या शापामुळं कसा आला, ती कथा काय आहे. तेव्हा कवी हे श्रोत्यांना सांगू लागलेले आहेत. अमरपुरीच्या ठिकाणी इंद्र सभेच्या स्थानी बसलेला असताना सगळे गंधर्वादिक बसलेले होते. पुढे अप्सरा नाचत होती, नेटके हावभाव दाखवत होती. तिलोत्तमा, मेनका, उर्वशी अशा लावण्य ज्योती ज्या अप्सरा आहेत त्या नाचत होत्या. त्यांचं चांगुलपण ग्रंथामध्ये किती वर्णन करावं. त्यांच्या स्वरूपात वर्णन पाहिल्यानंतर मदनाला सुद्धा मूर्छना येईल इतक्या सर्वांग सुंदर लावण्याची खान असलेल्या त्या अप्सरा नाचत होत्या. त्या सभेमध्ये नाचत असताना, नाट्य आविष्कार दाखवित असताना चमचमा चमकत होत्या. त्यांचे डोळे पाहिल्यानंतर जपी आणि तपी सुद्धा नडले जातील आणि मुंगी लुंगी होऊन मुनी लुंगी कासोटी सोडून त्यांच्या माग धावतील, योगाचरण सोडतील आणि कष्टी होतील. अशा त्या अतिशय सर्वांग सुंदर लावण्याची खान असलेल्या गुण ज्ञान स्वरूप स्थिती आणि लावण्याची खान असलेल्या चंद्रज्योती त्या सभेमध्ये नाट्य करू लागलेले आहेत. आणि त्याच वेळेला ते नाट्य, त्यांचं नृत्य जे आहे ते देवांचा राजा इंद्र पाहत होता. त्याच वेळेला सुरोचन गंधर्व हा पंचबाणानं व्यस्त झालेला आहे आणि त्यानं लाज सोडून दिली गेली. पंचबाणानं वेधल्याबरोबर काम मनामध्ये निर्माण झाला आणि देवसभेमध्ये अतिशय मग्रूरपणानं एकाएकी उठलेला आहे आणि त्या मेनकेला स्पर्श केलेला आहे. मेनकेचा हात धरलेला आहे आणि मेनकेचा हात धरून तिच्या हृदयावरती हात धरू लागलेला आहे. ते
इंद्रदेवानं पाहिलं, परम क्षोभ चालला गेलेला आहे. म्हणू लागलेला आहे, या सभेच्या ठिकाणी तू लाज सोडून या रंभेला काम वासनेनं धरलं गेलेला आहेस. असा तू अधम आहेस, पदच्युत होशील. आणि ज्याचा रागरंग हीनभुंदी कामिक योग आहे, तरी तू या स्वर्गातून पतन पावशील आणि महान असा गाढव होशील. असं पाकशासन इंद्र बोलल्याच्या नंतर त्याचं तिथून तात्काळ पतन झालं. पण पतन होत असताना त्यानं इंद्राची स्तुती केलेली आहे, क्षमा मागितलेली आहे आणि म्हणू लागलेला, हे इंद्रदेवा, मला उशाप द्या. माझ्या हातून कर्म घडलं गेलेलं आहे, पण मला क्षमा करा. तू दयावंत आहेत, महाराशी आहे, ज्ञानवंत आहे, तुझं हृदय हे कळवळणार आहे, तरी माझा अपराध पोटी घाल आणि मला क्षमा कर. तू माय मी लेकरू आहे, न गणून माझ्याकडून अपराध झालेला आहे, तरी तू मला क्षमा कर, माझ्यावरती कृपा कर. अशी स्तुती ऐकलेली आहे. मग तो इंद्र प्रसन्न झालेला आहे. 12 वर्षांनी पुन्हा तू परतून याच ठिकाणी येशील असं वरदान दिलं. मग मथुराधीश जो नरेंद्रोत्तम आहे, त्याची सत्यवर्मा नावाचा राजा त्या पृथ्वी तलावरती तू जाशील. त्याची कन्या लावण्याची रास, सदविवेकाची खाण पुण्यवान, आणि तिला कृत्रिमपणानं तिच्याबरोबर तुझं लग्न होईल. असं म्हटल्यानंतर त्या गंधर्वाला आनंद झालेला आहे, समाधान वाटलेलं आहे. विष्णू विक्रममूर्ती असं तुझ्या मुलाचं नाव या पृथ्वी तलावरती मिरवलं जाईल. त्या विक्रमसुताचं मुख पाहिल्यानंतर तुझं सगळं शाप दुःख संपलं जाईल आणि भूलोक सोडून तू स्वर्गलोकाच्या ठिकाणी येशील. असं इंद्र बोलल्यानंतर गंधर्वाच्या मनाला समाधान झालं. मृत्यूच्या वेळी अमृत प्यायला मिळावं तसं लाभ दैवांना प्राप्त झाला. एखादा अत्यंत दरिद्री झाला, पण त्याला दैवयोगानं धनाचा साठा सापडावा. नदीच्या पात्रातून वाहून जात असताना तिथंच नौका यावी आणि सांगड हाताला लागून त्याचा जीव वाचावा. एखादा दुष्काळानं अन्न मिळेनासं झालेलं आहे आणि त्याच वेळेला सुरभी गाय यावी आणि तिनं त्याचं सगळं दैन्य हरण करावं. तशा पद्धतीनं सुरोचन स्वर्गपतन झालेलं आहे. वायुचक्रानं मिथिळा नगरीमध्ये आला आणि तिथं येऊन गाढव झालेला आहे. जमिनीवरती आल्याबरोबर त्याला गाढवाचा देह प्राप्त झाला आणि गाढवामध्ये वनामध्ये चरू लागलेला आहे. त्यावेळेला त्या गावचा कुंभार, कमठ नावाचा कुंभार, अतिशय उत्तम असा सुंदर गाडगी घडवणारा, आणि तो त्या वनामध्ये आपल्या गाढवांना शोधत फिरत होता. आणि त्या कमठ कुल्हारानं आपली सर्व गाढवं पाहिलेली आहेत. त्या गाढवामध्ये हा शाप मिळालेला गाढव चरत होता. मग त्यानं सर्व गाढवं हाकून आपल्या घरी नेलेले आहेत. त्यांच्याबरोबर हा गाढवसुद्धा त्या कुंभाराच्या घरी गेला पण पुष्कळ दिवस त्या कुंभाराच्या घरी राहिला. याच्यानंतर तो कुंभार, त्या कुंभाराला गरिबी आली, दरिद्रीचे दिवस आले. त्याच्यामुळं सगळी गाढवं त्यानं विकून टाकली. पण तो जो गाढव होता त्याला मात्र आपल्या घरीच ठेवून घेतलं. तो एकटाच गाढव घरी राहिलेला, दारामध्ये राहिलेला आहे. त्यावेळेला गाढव मनामध्ये विचार करू लागलेला आहे, एकांत आहे आणि या एकांतामध्ये एकट्यालाच कमठ कुंभारानं ठेवलेला आहे. मग एके दिवशी मध्यरात्र झालेली आहे, 2 प्रहर रात्र झालेली आहे, रात्रीचे 12 वाजलेले आहेत. त्यावेळेला कुंभाराला बोलू लागलेला आहे की सत्यवर्म्याची मुलगी सुंदर आहे आणि ती मला बायको करून दे. असं दररोज हाका मारू लागलेला आहे. कमठ कुंभाराच्या कानावरती ही गोष्ट गेली. मग तो झोपेतून उठलेला आहे. दरवाजा उघडला, बाहेर येऊन बघतो तर त्याला कुणीच दिसेना. इकडे तिकडे पाहू लागलेला आहे,
पण त्याला काहीही दिसत नाही. कोण बोलत आहे, कोण हाका मारतो आहे तेही कळेना. आणि मग साशंकित झाला. पुन्हा घरामध्ये गेलेला आहे. त्याच वेळेला पुन्हा तो गाढव त्याला हाका मारू लागलेला आहे. या सत्यवर्मा राजाची मुलगी मला बायको करून दे. पुन्हा कमट कुंभार दरवाजा उघडून बाहेर येतो आहे आणि बघतो तर कोण बोलत आहे. त्याच वेळेला ते गाढव बोलतय हे मात्र कुणालाही कळेना. मग तो साशंकित झालेला आहे. कोण आपल्या दारात उभा राहून बोलताय असा संशय त्याच्या मनामध्ये आला आणि तो कमट कुंभार तिथंच उभा राहिला. कमट कुंभार हा समोर उभा राहिलेला आहे. आणि मग त्या गाढवानं मनामध्ये विचार केला की याचा भ्रम आता फेडून टाकावा, आपला शब्द याला दाखवावा. आणि मग त्या कमठाला जवळ बोलावलेला आहे आणि तो गाढव म्हणू लागलेला आहे, हे महाराजा, तुझ्या मनामध्ये संशय आहे, पण मी नित्य तुला हाका मारतो आहे, तू कानी ऐकतो आहेस, पण तुला सत्य वाटत नाही. या नगरीचा राजा सत्यवर्मा, त्याची मुलगी मला बायको करून दे. असं गाढवाचं बोलणं ऐकलं. कमट कुंभार भीतीनं थरथर थरथर कापू लागलेला आहे. अरे हे जर दुसऱ्या कोणी ऐकलं तर मग आपलं काही खरं नाही. आहा, हे प्रत्यक्ष गाढव आहे आणि हे काय करतय तर म्हणले राजा बरोबर सोयरी कर म्हणतय. मेरू पर्वताच्या बरोबर एखाद्या चिलटानं जर सोयरी करायची म्हणलं तर जमल का? अरे कुठे राजा आणि कुठे रजक, कुठे राजा आणि तू मागणारा भीक, कुठं मेरू पर्वत आणि तू एक चिलट, अरे सूर्य कुठं आणि चमचम करणारा अंधारातला काजवा कुठं, असा विचार तो कमट कुंभार करू लागलेला आहे. म्हणू लागला आता आपली काही बरी गत नाही. हे जर दुसऱ्या कोणी ऐकलं तर आपलं काही खरं नाही. आपण हे गाव सोडून द्यावं आणि दुसऱ्या देशामध्ये निघून जावं. तरी आता काही वेळ घालवता कामा नये. हे सत्यवर्मा राजाला कळायच्या आत आपण इथून निघून गेलं तर बरं, नाहीतर राजा आपला शिरच्छेद करून टाकील. असा विचार करीत असताना दिवस उगवला गेलेला आहे. आणि मग बायकोला जवळ बोलावलं आणि रात्री घडलेली सर्व हकीकत बायकोला सांगितली. मग दोघांनी पळून जाण्याचा निश्चय केला. पण ते दोघजण मूढ बुद्धीचे, त्यांना एवढं सुद्धा ज्ञान नाही की पशु जनावराला कधी बोलता येतं का, माणसासारखं ते कधी बोलतात का. पण त्याचं त्यांना आश्चर्य वाटलं नाही. जनावरं ही वाचारहित असतात, गाढव माणसासारखं बोलूच कसं शकेल. हा निश्चितपणानं पशु नाही, हा गाढव नाही, तर कुणीतरी पूर्व देव असावा हे मात्र त्यांच्या लक्षात आलं नाही. आणि अशा अज्ञानपणानं त्यांनी पळून जाण्याची योजना आखली गेलेली आहे. घरामधलं सर्व सामान गाठोडं बांधलेले आहेत आणि सगळी गाठोडी, संसार जो आहे सगळा गाठोड्यामध्ये बांधला. त्या गाढवावरती ती गाठोडी घातलेली आहेत आणि त्या गाढवाच्या बरोबर चालू लागली. सहज चालत असताना गावाच्या वेशीतून जाऊ लागलेले आहेत. पण तिथं गावाच्या वेशीवरती जे द्वाररक्षक होतं त्या द्वारपाळांनी ते पाहिलेलं आहे आणि त्यांच्या लक्षात आलं की हे दोघजण गाव सोडून परदेशाला चाललेले आहेत. मग त्यांना हटकलेलं आहे आणि कमठाला विचारू लागलेले आहेत की हा सगळा संसार, ही सगळी गाठोडी गाढवावरती बांधून तू कशामुळे या नगरीतून पळून जातो आहेस? तुला या नगरीतून जाण्याचं कारण काय आहे? असं द्वारपाळांनी विचारलं. पण त्यावेळेला तो कुंभार भयभीत झालेला आहे, अंग थरथर कापू लागलेला आहे, मुखस्तंभ बावरला गेलेला आहे आणि बावरलेली अवस्था आहे, काहीच एक शब्द बोलत नाहीत. त्यावेळेला नाना युक्ती प्रयुक्तीनं त्या द्वारपाळांनी पळून जाण्याची, ही नगरी सोडून जाण्याची काय गोष्ट आहे विचारलं, काय कारण आहे विचारलं. पण मात्र
तो दुःखामध्ये पडलेला आहे आणि काहीही बोलत नाही. मग कमट कुंभार मनामध्ये विचार करू लागलेला आहे, जर मी यांना सांगितलं की माझं गाढव म्हणतंय की राजाची मुलगी मला बायको करून दे, तर वडवानळ अग्नी माझ्या अंगावरती यावा तशी माझी अवस्था होईल. म्हणून यांना आपण काहीच न बोलावं. म्हणून तो कमट कुंभार गप्प बसलेला आहे. ते द्वारपाळ हुशार होते आणि त्यांनी त्या कमट कुंभाराला अडवलेला आहे. म्हणू लागले, अरे अशी वस्ती सोडून हे कमटा तू का इथून निघून चाललेला आहे? अगोदर आम्ही राजाला सांगू आणि मग तुझी बोलवणूक करू. असं म्हणून द्वारपाळ राजा अंगणामध्ये गेलेले आहेत. म्हणू लागले, महाराज कमट कुल्लाळ आपला गाव सोडून चाललेला आहे. मग आपले दूत राजानं पाठवले. कमट कुमाराला राजसभेमध्ये बोलवलं आहे. राजसभेमध्ये जाताच राजा स्वतः कमट कुंभाराला विचारू लागलेला आहे की म्हणू लागले, का रे बाबा, तुला काय त्रास आहे? कोणतं दुःख झालेलं आहे या वस्तीमध्ये राहण्यासाठी? तुला काय कमी आहे म्हणून ही वस्ती हे माझं नगर सोडून तू जाऊ लागलेला आहे? त्यावेळेला इथं महान अशी राहटी आहे, कुणीच दुःखी नाही, कष्टी नाही, आणि असं हे नगर सोडून तू का जातो आहेस? तेव्हा कमट हा सत्यवर्माला सांगू लागलेला आहे की हे महाराज, इथं कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही. सत्य असा नियम चालवणारे तुम्ही आहात. नावासारखे तुमचं वर्तन आहे, नावासारखी तुमची कीर्ती आहे. असं राजानं ऐकल्यानंतर कमटाला बोलू लागलेले आहेत की तू कशासाठी मग इथून निघून जातो आहेस? तुला जे दुःख आहे ते तू मला सांग. त्यावेळेला कमट कुंभार म्हणू लागलेला आहे की माझं दुःख मला सांगता येत नाही, ते वाचन बोलता येत नाही. जर बोललो तर माझा प्राण जाईल, मी देहमुक्त होईन, मला मरणाशिवाय पुढं दुसरं काहीच दिसत नाही. राजा म्हणू लागलेला आहे, माझ्याकडून जर तुझा प्राण जाता असेल तर मी तुझा अन्याय माफ करीन, मी तुझ्या प्राणाचं रक्षण करीन. तरी ह्या बोलासाठी संशय सोडून दे, हे माझं सदैव वचन आहे. हे कमटा, तू काहीसुद्धा काळजी करू नको. असं राजानं बोलल्यानंतर कमट कुंभारानं मान हलवली गेलेली आहे आणि म्हणू लागलेला आहे, हे महाराज, अशी वाणी बोलल्यानंतर त्याच्यावरती विश्वास नाही, आपण मला वचन द्यावं अवश्य. म्हणून सत्यवर्मा राजानं कमट कुंभाराच्या हातावरती हात ठेवला आणि हातावरती हात ठेवून वचन दिलं. म्हणू लागले, हे कमठा, क्लेश सगळा सोडून दे आणि काय आहे ते मला बोलून दाखव. त्यावेळेला कमट कुंभार म्हणू लागलेला, हे राजा महाराज, एकांतामध्ये मी ती तुम्हाला गोष्ट सांगेन. दोघंजण एकांतामध्ये चाललेले आहेत. कमट कुंभार आणि राजा एकांतामध्ये गेले. एकांतामध्ये बसल्यानंतर शुद्ध असं आसन टाकलं गेलेलं आहे आणि मग कमट कुंभार राजाला म्हणू लागलेला आहे की माझा क्लेश, माझं जे दुःख आहे ते दुःख मी तुम्हाला सांगतो ऐका. हे राजा, तू सर्वज्ञ मूर्ती आहे. तुझ्या पोटी अतिशय सुंदर अशी कन्या आहे, जिचं नाव सत्यवती आहे. तरी काय सांगू विपर्यास, एक गाढव माझ्या घरी आहे आणि तो रात्री अंधारे रात्र झाले की आरडून मला बोलावून घेतो आणि विपरीत बोलतो तरी कसा की सत्यवती राजाची मुलगी मला बायको करून दे. आणि अशा चक्रवर्ती राजाची बायको एक गाढव मागू लागलेला आहे. म्हणून माझं मन हे भीतीनं भयग्रस्त झालं आणि हे जर राजाला कळालं तर माझ्या घरासहित राजा कोपानळानं सगळं जाळून खाक करील. हे भय माझ्या मनामध्ये उत्पन्न झालं, हा त्रास माझ्या चित्तामध्ये होतो आहे. म्हणून हे राजा महाराज, मी या गावाला सोडून चाललेलो आहे. असं कमट कुल्लाळ बोलत असताना राजा विचार करू लागलेला आहे की गाढव हे केवळ पशु आहे, जनावर आहे. ते वाचारहित असतं आणि तो पशु निश्चितच नाही, कोणीतरी देव असला पाहिजे आणि त्याची परीक्षा घेतल्याशिवाय
मी पूर्ण विचार करणारा नाही, तो कुणीतरी देवता असला पाहिजे आणि तोच पशु होऊन तोच गाढव होऊन इथं आलेला आहे असा विचार केला. आणि मग त्या कमटाला बोलू लागलेले, हे कमटा, तू मनामध्ये चित्तामध्ये भीती धरू नको, पण आता काय कर तर कुशळपणानं आपलं जे भावलक्षण आहे ते दाखव, त्याची आपण परीक्षा करू आणि तो जर परीक्षेत पास झाला तर त्याला आपली सत्यवती नावाची मुलगी ती लग्न करून देऊ, त्याच्याबरोबर सत्यवतीचं लग्न लावू. तरी आता तू निश्चिंत हो, काही सुद्धा काळजी करू नको, तू आपल्या घरी परत जा आणि घरी जाऊन स्वस्थ करून राहा. गाढव ज्या वेळेला तुला बोलेल त्यावेळेला एक उत्तर तू त्याला दे. तुला गाढव म्हणेल की सत्यवती राजाची मुलगी मला दे, त्यावेळेला तू त्याला त्वरित सांगायचं की महाराजांनी तुला सांगितलेलं आहे, राजाचं उत्तर आहे आणि ते राजाचं उत्तर ऐक. तरी ही जी मिथुळा नगरी आहे, ही सगळी मिथुरा नगरी तांब्याची करून दे. ती ताम्रवर्णी झाल्यानंतर, तांब्याची झाल्यानंतर मग मी माझी मुलगी सत्यवती तुला अर्पण करीन, सत्यवतीबरोबर तुझं लग्न लावून देईन, असं कमटाला राजांनी सांगितलं. नियम सांगितला गेलेला आहे. मनोधर्म त्या कमट कुंभाराचा वाढविला आणि कमटाला पाठवून दिलं. मग तुष्ट मन झालेलं आहे कमटाचं, आपल्या घरी गेलेला आहे. दिवस मावळला गेला, मध्यरात्र झाली आणि रात्रीचे 12 वाजण्याचा सुमार, 2 प्रहर रात्र झालेली आहे. त्यावेळेला तो गाढव पुन्हा बोलू लागलेला आहे, हे कमटा, सत्यवती या राजाची मुलगी मला बायको करून दे. असं तो गाढव बोलत असताना कमट त्याला बोलू लागलेला आहे की राजानं जे मला सांगितलेलं आहे ते मी तुला सांगतो, ऐक. राजाचं बोलणं मान्य केल्यानंतर राजाची मुलगी सत्यवती तुला देईल, पण ही जी सगळी मिथुळा नगरी आहे ही तांब्याच्या धातूची करून दे. मग हे गाव सगळं तांब्याचं झाल्यानंतर त्याची मुलगी तुला मिळेल असं राजानं सांगितलेलं आहे. अशा पद्धतीनं बोलत असताना तुला ही नगरी तांब्याची करून द्यावी लागेल, मग राजाचं मन प्रसन्न होईल आणि सत्यवती तुला बायको करून देईल. असं तांब्याचं नगर तू करून दे आणि त्याची मुलगी तुला बायको करून घे, असं देणं घेणं होईल. जसं दानवांना दारू दिली समुद्रमंथनातून निघालेली आणि अमृत आहे ते देवाने घेतलं, किंवा कचानं संजीवनी प्राप्त करून घेतली, त्या पद्धतीनं राजाला तुष्ट कर, राजाचं मन प्रसन्न कर आणि सत्यवती तुला प्राप्त करून घे. काच देऊन पाच घेणं हे बुद्धिवताचं लक्षण आहे आणि म्हणून असंच तू राजाला करून दाखव. असं कमठानं बोलत असताना गंधर्वपती तो हसू लागलेला आहे, म्हणू लागला, राजाची विशाल बुद्धी आहे असं म्हणता येणार नाही, कारण राजानं जर सोन्याची नगरी करून दे म्हटलं असलं तरी सोन्याची केली असती, रत्नकोंदनाची मागितली असती तरी केली असती, अमर नगरीसारखी इंद्राच्या नगरीसारखी सांगितली असती तरी केली असती, सर्व इंद्राची संपत्ती आणून दे म्हटलं असतं तरी आणून दिली असती. पण राजा हा अदैवपणानं त्यानं काय मागितलं तर म्हणे तांब्याची नगरी, आणि म्हणून कल्पतरू आदी करून ताम्रवणं मागितली असती तरी दिली असती. पण हे काय मागितलंय तर तांब्याची नगरी. सुरभी गाय मागितली असती, दुधाचा समुद्र मागितला असता तरी आणून दिला असता, पण अदैवपणानं राजानं तांब्याची नगरी मागितली. रेवा वनामधलं पाषाण ते चिंतामणी करून दे म्हटलं असतं तरी करून दिलं असतं, पण ह्या राजानं अदैवपणानं काय मागितलं, दैवहीनपणानं तर म्हणे तांब्याची नगरी करून घे. पण आता काही असो, ज्याचं त्याचं संचित आहे म्हणून त्याला तशी बुद्धी प्रकट होत असते, प्रारब्ध कर्म जे आहे ते आडवं येत असतं. तरी हे कमटा जाऊन राजाला सांग की मिथुळा नगरी
तांब्याची बनवून देतो, त्याचा तू स्वीकार कर अवश्य म्हणून कुल्हाळानं सांगितलं आणि जाऊन राजाला सांगितलेलं आहे. आणि मग तो राजा म्हणू लागलेला आहे की बोललं तसं करून दाखव. आणि मग सत्यवती सिद्ध ठेव, आज रात्री ही नगरी सर्व तांब्याची तुझ्या दृष्टीला पडेल, असं त्या गाढवाचं वचन कमट कुंभारानं राजाला सांगितलं. राजानं अवश्य म्हणून कुंभाराला सांगितलेलं आहे. कुंभाराला घरी पाठवून दिलं. कुल्हाळ घरी आलेला आहे आणि म्हणू लागलेला आहे, हे गर्भोत्तमा, अरे बाबा, राजाला असा महिमा सांगितलेला आहे आणि त्या राजानं स्वीकारलेला आहे. मग विश्वकर्मा जो आहे त्या विश्वकर्म्याला गंधर्वानं प्रार्थना केलेली आहे. त्याच वेळेला विश्वकर्मा म्हणू लागलेला आहे की तुझी काय कामना आहे. तेव्हा ही जी नगरी आहे, ही नगरी, हे गुरुवर्या, ही मिथिळा नगरी तांब्याची करून दे. विश्वकर्मा असं तुझं नाव आहे, सर्व विश्वाचं कर्म करणारा आहेस आणि म्हणून या विश्वाला सुपंत पंथाला लावणारा तू आहेस. तरी सर्व निर्माण करता म्हणून विश्वकर्मा तुला नाव शोभता आहे, म्हणून मी तुला पाचारलेलं आहे. तरी हे जगद्गुरू, तुझ्या कर्माचा पाड, तूच सर्वाचं निवारण करणार आहे, म्हणून ही मिथिळा नगरी तांब्याची करून दे, ताम्रवर्णी कर, असं गंधर्वाचं बोलणं ऐकलेलं आहे. आणि मग विश्वकर्म्यानं ते सर्व गाव जे आहे, जी सगळी नगरी आहे, ती कृपा करून, कृपा दृष्टीनं तांब्याची केलेली आहे. तांब्यानं व्याप्त अशी ताम्रवर्णी लखलखीत अशी दिसू लागलेली आहेत. राजाचे राजवाडे, त्याच्यानंतर शूद्र अतिशूद्र जे कोणी झोपडीमध्ये राहणारे असतील त्यांचीसुद्धा झाडं ही घरं ही ताम्रवर्णी झालेली आहेत. सगळी ठिकाणं, सगळं गाव तांब्याचं झालेलं आहे, ताम्रवर्णी झालेलं आहे. आणि मग असं कर्म करून विश्वकर्मा अदृश्य झाला, निघून गेला. इकडं सूर्य उदय झालेला आहे. दिवस उगवल्याबरोबर सगळे लोक पाहू लागलेले आहेत. अंगणासहित भिंती सर्व तांब्याच्या झालेल्या आहेत. गाव नगरी सुशोभित दिसू लागलेली आहेत आणि अपरिमित असं तेज पडलं गेलेलं आहे. सगळे लोक म्हणू लागले, काय अपूर्व घडलेलं आहे, न घडावं तेच घडून आलं. पण ही खून राजाला जाणवली गेलेली आहे. आणि राजा म्हणू लागला की गाढव आपल्या परीक्षेला उतरलेला आहे. आणि मग सत्यवर्मा मनामध्ये म्हणू लागलेला आहे की आता आपली कन्या त्याच्या स्वाधीन करावी. असा जो दुर्लभ असा देव पण पदच्युत झालेला तोच मला जावाई मिळालेला आहे. पण हे जग काही चांगलं नाही. दोन्ही तोंडानं बोलणारं हे जग आहे. आणि आपली मुलगी गाढवाला दिली, राजानं आपली मुलगी गाढवाला दिली म्हणून हे दंश करण्यासाठी धावले जातील. तरी आता आपण गुप्तपणानं आपली मुलगी त्या कमट कुंभाराच्या घरी द्यावी आणि त्यांना दुसऱ्या देशामध्ये नेऊन कुठंतरी वास्तव्य करायला सांगावं, असा लोकनिंदेचा विचार त्या राजाच्या मनामध्ये आलेला आहे. आणि मग कमठाला बोलावून घेतलं, सर्व लोकनिंदेची स्थिती सांगितलेली आहे. आणि मग कमट कुंभार म्हणू लागलेले आहे, हे महाराज, तुमची मुलगी माझ्या गाढवाला दिल्यानंतर लोकनिंदेसाठी ही सर्व गोष्ट लोकनिंदेला पात्र होईल. लावण्यवती अशी चपळा सत्यवती आहे आणि ती सत्यवती घेऊन मी दूर देशाला कुठंतरी जाईन, असं कमट कुंभारानं सांगितलं. आणि मग सगळा संसार थाट वस्त्रिका घेऊन मी जाईन असं सांगितलेलं आहे. सूर्य अस्तमानाला गेलेला आहे. पुन्हा राजसदनामध्ये प्रवेश केलेला आहे. सगळ्या ग्रंथिका बांधून दिलेल्या आहेत, सगळं साहित्य बांधून दिलेलं आहे आणि जाण्यासाठी सिद्ध झालेला आहे. राजानं आपल्या कन्येला बोलावलेलं आहे. म्हणू लागलेलं आहे, पवित्र सत्यवती, तुला मी देवासाठी अर्पण केलेलं आहे, त्याचा तू स्वीकार कर. म्हणशील
की कशी परीक्षा पाहिली तर ही मिथुळा नगरी तांब्याची केली, एक क्षणसुद्धा लागला नाही. त्याच्यामुळं तो निश्चितपणानं देव आहे. तरी तू त्याचा स्वीकार कर. तू कोण कोणाचा आहे ते ओळख. मी त्याची परीक्षा घेतलेली आहे. तो देवतारूपी गाढव आहे. तू त्याचा सहसा अनुमान करू नको. कायेन वाचेन मना करून तू दोन्ही कुळाचा उद्धार कर. जरी गाढव म्हणून अपमान लागेल तरी माझ्या कुळाला डाग लागला जाईल आणि कोपाचा प्रवयास होईल. तो शाप देईल. तरी हे मुली युक्ती प्रयुक्ती करून त्या गाढव देहाचा त्याग करू नकोस. त्याचा स्वीकार कर. त्याच्यामुळं दोन्ही कुळाचा उद्धार होईल असं त्या मुलीला सांगितलेलं आहे. आणि त्या कमट कुंभाराच्या घरी गेलेले आहेत असं बोलत असताना आणि मग कमट कुंभाराच्या घरी अंधारामध्ये प्रवेश केलेला आहे. गेल्याच्या नंतर बोटाने दाखवलं की हाच तुझा पती आहे सत्यवती. त्यावेळेला राजाला आणि त्या कमट कुंभाराला बोलू लागलेले आहेत. राजा त्या कमट कुंभारासहित दाखवू लागलेला आहे आणि म्हणू लागलेला आहे, हाच माझा जावई आहे. हे जावई माझ्या कन्येचं पालन कर. असं बोलल्याच्या नंतर तो गाढव थोर असा मी तुझा जावई आहे असं म्हणू लागलेला आहे. माझी कळा जरी गाढवाच्या देहामध्ये असली, लोक काही म्हणत असले तरीसुद्धा मी गंधर्व आहे. लोक निंदा प्रवाही बुडले जातील, पण धन्य भाग्य राजा तुझं. माझ्यासारखा जावाई तुला प्राप्त झाला. तरी राजा हे माझं गोष्ट ऐक. इंद्राच्या शापामुळं मला हा गाढवाचा देह प्राप्त झाला. मी कृत्रिमपणानं इथं नांदतो आहे. नाहीतरी स्वर्गातला मी सुरोचन गंधर्व आहे. मग मुळापासूनची सगळी कथा राजाला सांगितली. अशा पद्धतीनं राजानं ती सर्व कथा ऐकली. मनामध्ये प्रसन्न झालेला आहे. आणि मग लावण्य राशी ती सत्यवती गेलेली आहे. राजा स्वसदनाला गेलेला आहे. भरता हा सत्यवतीला तो गंधर्व केलेला आहे. कुल्लाळाला प्रार्थना केली. राजा स्वसदनाच्या ठिकाणी गेला. कमट कुंभार सत्यवतीला घेऊन अवंतिकेचा मार्ग धरून मग गावाच्या बाहेर निघू लागलेला आहे. अशा पद्धतीनं आता पुढच्या अध्यायामध्ये सत्यवती काय करेल तीच कथा ऐकावी. धुंडीचा मुलगा नरहरीच्या वंशामध्ये जन्माला आलेले मालू हे ग्रंथ करते संत सेवेसाठी सेवेचा प्रसाद वाढतील. आणि इति श्री भक्तिकथासार सम्मतगुरुक्षव काव्य किम्यागार सदा परिसोत भाविक चतुर पंचविशंती तमाध्याय गोढा. श्रीकृष्णार्पणमस्तु. पुंडलीक वरदे हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.